हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? इन्स्टंट ढोकळा बनवायचा आहे, मग करूया की चला. त्यासाठी इन्स्टंट असं ढोकळ्याचं एक पॅकेट घेतलेलं आहे. 200 ग्रॅम आहे. त्यामध्ये 20 मिली तेल घालून घ्यायचं आहे आणि 140 मिली पाणी घालायचं आहे आणि आता सगळं चांगलं फेटून घ्यायचं आहे. लगेचच तयार होतो. तुम्ही पण अशा प्रकारे ढोकळा करता का ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. फक्त 2च मिनटात असं चांगलं फेटून घेतलेलं आहे. आता हे 5 मिनटं असंच ठेवायचं आहे. आता ढोकळ्याची प्लेट घेतलेली आहे, त्याला तेल लावून चांगलं पुसून घेतलेलं आहे. त्यात बॅटर ओतून द्यायचं आणि चांगलं पसरून घ्यायचं आहे. आता पाणी ठेवलेलं आहे गरम करायला ढोकळ्याच्या भांड्यामध्ये, त्यात ठेवून द्यायचं आहे. पाणी थोडं गरम झाल्यावर मग ठेवायचं. मीडियम फ्लेमवर 20 मिनटातच फक्त आपला ढोकळा तयार झालेला आहे. बघा, फुगलेला पण आहे. चाकूनं आपण चेक पण केलेला आहे. चाकू क्लीन आलेला आहे. ढोकळा तयार आहे. काढून घेऊया आपण. तुम्ही पण अशा प्रकारे ढोकळा करता का? आता थंड झाल्यावर याला कट करून घ्यायचं आहे. साधारणतः 20 ढोकळे तयार झालेले आहेत. कट करून घेतलेले आहेत. आता फोडणी घालायची आहे. याच्यावर तेल घेतलेलं आहे आणि मोहरी घालायची आहे, हिंग घालायचं आहे, कढीपत्ता घालायचा आहे, मिरची घालायची आहे, खोबरं आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता फोडणी त्यावर सगळीकडे पसरवून घ्यायची आहे. मस्त आपला इन्स्टंट ढोकळा तयार झालेला आहे. थोड्या पाण्यामध्ये साखर घालून तयार करून घेतलेलं आहे. ते पण साखरेचं पाणी यावर घालून घ्यायचं आहे, म्हणजे आंबट गोड चव खूप छान लागते. बघा, ढोकळा एक काढून दाखवत आहे मी, किती सॉफ्ट झालेला आहे. अशा प्रकारे कोणतं पण प्रीमिक्स आणून तुम्ही पटकन ढोकळा बनवू शकता. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा आणि सुट्टी एन्जॉय करा.